उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकांना गळाला लावत शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांना वाढदिवसाचं राजकीय गिफ्ट दिलंय। निवडणुकीच्या तोंडावर काही माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। आगे आगे देखो होता है क्या असे संकेत शिंदेंच्या शिवसेनेने दिलेत, तर कितीही नेते गेले तरी जनता सोबत असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय। ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर शिवसैनिकांसह नेत्यांची रीघ होती, त्याच वेळी ठाकरेंचे काही शिलेदार त्यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंकडे जात होते। ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छारूपी गिफ्ट ठाकरेंना मिळत होतं, त्याच वेळी शिंदेंची शिवसेना ठाकरेंकडील पदाधिकारी आपल्याकडे खेचत रिटर्न गिफ्ट देत होते। एकनाथ शिंदेंची पोस्ट महायुती सरकारने गेल्या 3 वर्षात केलेल्या कामांमुळे प्रभावित होऊन अनेक जण शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। उभाटा गटाचे अनेक पदाधिकारी आणि मुंबईतील 50 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे आगामी काळात शिवसेना अधिक भक्कम होईल असा विश्वास आहे। आमदार, खासदार, नगरसेवक पासून ते शाखा प्रमुखापर्यंत विकत घेण्यासाठी 3,500 कोटी रुपये खर्च झाले। काळा पैसा, ब्लॅक मनी। शाखा प्रमुखालाही 5-5 कोटी रुपये दिले जातात विकत घेण्यासाठी। आमच्या हा पैशाचा खेळ आहे, हा भ्रष्टाचाराचा खेळ आहे। लोकसभा निकालानं या राज्याच्या जनतेनं आपला कौल स्पष्ट दिला। ज्या लोकांना राजकीय भवितव्यामध्ये आपल्या करिअरमध्ये अंधार दिसत होता, ते सर्व लोक आता पक्ष सोडतील आणि आज ठाण्यामध्ये घडलेली घटना हे त्याचे शुभ संकेत आहेत। ही सुरुवात आहे। आगे आगे देखो होता है क्या। विशेष म्हणजे 5 दिवसांपूर्वी मागाठाणे विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला। 4 माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। मुंबई महापालिकेत 2017 मध्ये शिवसेनेचे एकूण 93 नगरसेवक निवडून आले होते। यातील साधारण 35 जणांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। ठाकरेंना सोडून गेलेले माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, शीतल म्हात्रे, एकनाथ हुंडारे, आत्माराम चाचे, विनया सावंत, धनश्री भरडकर, स्वप्नील टेंबवलकर, रेखा रामवंशी, प्रवीण शिंदे, प्रतिमा खोपडे, सदानंद परब, संजय अगलदरे, सुवर्णा करंजे, उपेंद्र सावंत, चंद्रावती मोरे, रुपाली आवळे, अश्विनी हांडे, परमेश्वर कदम, वैशाली शेवाळे, समृद्धी काते, अश्विनी माटेकर, किरण लांडगे, दिलीप लांडगे, सानवी तांडेल, मंगेश सातमकर, अमेय घोले, तृष्णा विश्वासराव, समाधान सरवणकर, संतोष खरात, दत्ता नरवणकर, यशवंत जाधव, रिद्धी कुरसुंगे, गीता सिंघन, विलास चावरी। 40 आमदार गेले, त्यानंतर कित्येक खासदार गेले। लोकसभेचं चित्र आपण पाहिलेलं आहे। मी तुम्हाला विचारेन, आज साहेबांचा वाढदिवस आहे, एवढा पावसाचं वातावरण आहे, महाराष्ट्रभरामधून लोक आलेली आहेत, या गर्दीत काही कमी राहिले का हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे। ही निष्ठावंतांची गर्दी आहे, त्यामुळे 400 डोकी स्वार्थासाठी स्वतःला विकून जात असतील, लोकनिधीच्या वार्ता करत असतील आणि स्वतःच्या स्वनिधीसाठी आणि खिसे भरण्यासाठी जात असतील, तर यांच्याबरोबर शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक हल्लेला नाही। दरम्यान उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस राजकीय दृष्ट्या आरोप प्रत्यारोपांचा दिवस आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने थेट 27 जुलै हा काळा दिवस म्हणून जाहीर केला। शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, ज्योती वाघमारेंनी एक्स पोस्ट करत ठाकरेंवर गंभीर आरोप केले। शिंदेंच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर आरोप। 27 जुलै 2005 शिवसैनिकांसाठी काळा दिवस। नुसत्या नावाचा आणि प्रॉपर्टीचा वारसा सांगणारे, मौज मजेसाठी अंथरुणात खेळलेल्या बापाला पुरात एकटं सोडून पळून गेले, तो हाच दिवस। हो, आमचे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दिवशी मातोश्रीवर एकटे पडले होते, ज्यांनी महाराष्ट्र, हिंदुत्व आणि मराठी माणूस सांभाळला, पण त्यांच्याच पुत्राने नीतिमत्ता सोडून मातोश्रीवर बाळासाहेबांना एकटं टाकून कुटुंबियांसोबत 5 स्टार हॉटेलमध्ये पलायन केलं। आणि तेच आता आपल्या चेल्यांसह माझा बाप चोरल्याची आवई उठवतात। लाज वाटते का? लाज जनाची ना तर मनाची तरी। तुम्ही फक्त तुमच्या घरात लाडकी बायको आणि लाडका मुलगाच योजना चालवली। उद्धवजी, तुमचा वाढदिवस हा खरोखरच शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांच्यासाठी
काळा दिवस आहे. एकनाथ शिंदे नावाच्या माणसाकडे आणि त्यांच्या सगळ्या लोकांकडे संस्कार नावाची गोष्ट असेल तर एखाद्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अगदी शत्रू असला तरी तो सुखाचा राहो हा संस्कार आमच्यावर केलेला आहे. राहिला प्रश्न आजचा दिवस त्यांनी साजरा करायचा, तर मला असं वाटतंय आज त्या सगळ्या 40ही गद्दारांच्या उद्धारकर्त्याचा जन्मदिवस आहे. हा ऋणनिर्देश दिवस म्हणून ऋण मानावेत, कर्ज त्यांच्यावरचं आहे ते लक्षात राहावं अशा पद्धतीने आजचा दिवस साजरा. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी वाढदिवसाच्या निमित्तानं आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना टार्गेट करणं हे राजकीयदृष्ट्या अपेक्षित होतं. मात्र यावेळी शिंदेच्या शिवसेनेनं थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित भावनिक आरोप करून नेमका घाव करण्याचा प्रयत्न केलाय. चेतन सावंतसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.